राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील श्रमसंस्कार आयुष्यभराची शिदोरी, प्राचार्य प्रकाश हाके यांचं वक्तव्य। राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील शिबिरार्थींवर झालेले श्रमसंस्कार हे आयुष्यभराची शिदोरी ठरतील, असं प्रतिपादन प्राचार्य प्रकाश हाके यांनी केलं। ते बोलवाड येथील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। प्राचार्य हाके पुढे म्हणाले, महाविद्यालयीन जीवन हे भविष्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बनण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे। या काळात विद्यार्थ्यांनी आपलं मन, मेंदू व मनगट बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजेत। काल्पनिक देवांना पूजण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकर यांच्या ग्रंथसाहित्याचं वाचन, चिंतन व मनन करा। पोत्या पुराणापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास वाचा व स्मरा। दगडातील देवांपेक्षा जिजाऊ माता, सावित्रीबाई, रमाई, अहिल्यादेवी यांच्या पुढे कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हा। भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव जोपासून सामाजिक ऐक्यासाठी माणूस म्हणून जगा। अंधश्रद्धांना मूठमाती देऊन स्वतःच्या मनगटावर कर्तृत्ववान बना। प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पातळीवर तपासून त्यातील सत्य समाजाला पटवून देण्यासाठी उत्तम वक्ते व्हा। आयुष्यभर रंजल्या गांजलेल्यांची सेवा करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे उच्च शिक्षित होऊन पुढील पिढीचं जीवनमान उंचवा। वाईटाचा त्याग करून चांगल्याचा ध्यास धरा। जीवनातील प्रत्येक संधीचं सोनं करा। दररोज स्वतःसाठी 1 तास देऊन व्यायाम, योग व ध्यान धारणा केल्यास तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवून कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल। शिबिरार्थींनी आयुष्यभर समाजसेवेसाठी अष्टप्रहर तत्पर राहण्याचं त्यांनी शेवटी आवाहन केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील म्हणाले, आजचा युवक मोबाईल, कॉम्प्युटरचा गैरवापर करून आयुष्यातील मौलिक वेळ वाया घालवतोय। त्यांनी प्रत्येक क्षण वाचन, चिंतन, मनन व लेखनासाठी दिला तर ते वैयक्तिक जीवनात हमखास यशस्वी होतील। राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील श्रमसंस्कार शिबिरार्थींच्या आयुष्याच्या जडणघडणीला मौलिक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील शिरसाट, पोलीस हवालदार श्री अभिजित वाघमारे, पोलीस हवालदार श्री राजेंद्र झांबरे, महामार्ग सुरक्षा पथक सांगली यांनी वाहतूक सुरक्षेविषयी मार्गदर्शन व जनजागृती केली। प्रास्ताविक श्री योगेश कांबळे, स्वागत कार्यक्रम अधिकारी डॉक्टर यशवंत हरताळे यांनी केलं। कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राजेंद्र लवटे यांनी शिबिर कालावधीत केलेल्या स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आढावा घेतला। त्यानंतर श्री रियाज शेख, मुख्याध्यापक श्री विजय कुमार कुरणे यांनी तसेच कुमारी खुशी देऊर, कुमारी समिया बारगीर, कुमारी उमेरा शेख या शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा शिंदे हिने केलं तर आभार श्री जयंत मोरे यांनी मानले। शिबिरार्थींना श्री रियाज शेख यांनी अल्पोपहाराचं वाटप केलं। कार्यक्रमास बोलवाड ग्रामपंचायत सदस्या सौ पुष्पावती पाटील, सौ शैनाज हवलदार, सौ दीपाली कांबळे, सौ वंदना खोत, सौ शीतल पाटील, NSS समिती सदस्य प्राध्यापक आशा पोतलवाड, प्राध्यापक महेश भोपळे, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक अरुणा सकटे, प्राध्यापक मनोज जाधव, प्राध्यापक सुवर्णा पाटील, प्राध्यापक आकाश बनसोडे, श्री रावसाहेब लवटे, श्री राजगुंडा पाटील, श्री प्रतीप कदम, ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी मिरज, सांगली।